हा माझा पहिला व्लॉग आहे. तर मी देवपूजेपासून स्टार्ट करत आहे. अगोदर गणपतीला आंघोळ घातली. आता तुळजाईला आंघोळ घालते आणि चौरंगावरती ठेवते आणि हळदी कुंकू लावते. हे पहा, हळदी कुंकू लावून झालेलं आहे. तसेच दिवा आणि धूप पण लावून झालेले आहे. हॉलच्या खिडकीमध्ये एका पक्ष्याने घरटे बांधलेले आहे. हा कोणता पक्षी आहे मला काही समजत नाहीये. तुम्हाला माहित असेल तर सांगा नक्की. आज चतुर्थी आहे, त्यासाठी आपण उपवासाचे डोसे बनवूयात. हे आहे भगर आणि साबुदाण्याचं पीठ. त्यात थोडं पाणी टाकलं, मीठ टाकले आणि आता हे हलवून घेऊयात. तव्यावरती थोडं तेल टाकलं आणि हे पीठ टाकलेलं आहे. पसरून घेऊयात डोश्यासारखं. आता थोडंसं बिळं राहिले तिथे मी पीठ टाकून घेते. हे पीठ टाकून झालं. आता थोडा वेळ डोसा शेकू देते आणि पहिला डोसा मी जाडच करते, कारण की खाली तव्याला चिटकू नये आणि नंतर निघायला प्रॉब्लेम होऊ नये. तेल टाकल्यामुळे आणि थोडासा जाडसर केल्यामुळे तव्याला पहिला डोसा चिटकत नाही. मग पहिला चांगला झाला की बाकीचे चांगले होतात. भाजला का नाही पाहत आहे. हे थोडं थोडं साईडने काढते. भाजला की पलटून घेऊयात. पलटला. आता चांगला भाजून घेऊ क्रिस्पी होईपर्यंत. आणि क्रिस्पी झाला की मग नंतर खायला रेडीच. हा दुसरा डोसा आहे. हा पहिल्या डोस्यापेक्षा चांगला तयार झाला आहे. हे पहा. शक्यतो ह्या पिठाच्या भाकरी होत नाहीत, कारण की हे मिक्सरमध्ये बारीक केलेल्यामुळे थोडं जाडसरच राहतं. त्यामुळे मी डोसेच करते या पिठाचे. आता बनवूयात बटाट्याची चटणी. बटाटा खिसून घेतलेला आहे. एकच बटाटा घेतलेला आहे, कारण की मला एकटीसाठीच करायचंय. हे पहा, खिस करून घेतला आहे बटाट्याचा. आता खिसाला चांगलं पाण्यात टाकून धुवून घेऊयात. हे पाणी टाकलं आहे. आता तेल टाकू तव्यावरती आणि तेल गरम झालं की त्यात किस टाकला आणि आता परतून घेऊन थोडी चटणी आणि थोडं मीठ टाकून घेऊयात. मी सेंधव मीठ यूज करते उपवासाच्या दिवशी. मस्त उपवासाची सिंपल बटाट्याची चटणी आणि डोसा रेडी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.